नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ड्राय फ्रूट्सचे लाडू। तर त्यासाठी तुम्हाला 1/2 किलो बदाम आणि 1/2 किलो काजू तुपामध्ये छान रोस्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर खसखस तुपामध्ये थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्या। त्यानंतर तुम्ही अंजीर असतं ते पण तुपामध्ये भाजून घ्या, थोडंसं मऊ होईपर्यंत। हे आपण खसखस अगोदर भाजले त्यामुळे ते अंजीरला पण चिटकली आहे भाजताना। त्यानंतर जे आपलं डिंक असतं ना, ते डिंक पण तुम्ही तुपामध्ये तळून काढा, ते तुम्हाला असं शाबूसारखे दिसेल। त्यानंतर मी खोबरं न खिसता त्याचे छोटे छोटेसे तुकडे केलेले आहेत। असे छोटे तुकडे करून तुम्ही ते पण तुपामध्ये भाजून काढा, थोडेसे लालसर होईपर्यंत। त्यानंतर मी 1/4 किलो खजूर घेतले आहेत आणि ते खजूर पण मऊ होईपर्यंत तुपामध्ये भाजलेले आहेत। नंतर हे जे भाजलेले सर्व साहित्य आहे ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि खजूर पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। ते थोडंसं चिकट होतं पण ठीक आहे। ही सगळी जी बनवलेली पेस्ट आहे आणि खजूरची जी पेस्ट आहे ती सर्व मिक्स करा आणि त्यानंतर तुम्ही लाडू बांधू शकता। तुम्हाला जर जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही खजूर थोडं जास्त प्रमाणात घेऊ शकता, त्यामुळे लाडूला बाइंडिंग पण येईल आणि गोडपणा पण जास्ती होईल। हे असे आपले बिना साखरेचे छान प्रकारे पौष्टिक लाडू बनून तयार आहेत। हे सर्व म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पण खाण्यासाठी छान आहेत विदाऊट शुगर, आणि प्रेग्नन्सीनंतर पण खाण्यासाठी खूप चांगले पौष्टिक लाडू आहेत। तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कळवा। तुम्ही पण ट्राय करा घरी।